नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर बघणार आहोत अलंकारित शब्द. तर चला सुरुवात करूया. बघा, पहिला शब्द आहे आपला अरण्य पंडित. विद्यार्थी मित्रांनो, अरण्य पंडित म्हणजे काय तर अतिशय मूर्ख मनुष्य. अरण्य पंडित म्हणजे काय तर मूर्ख मनुष्य. बघा समोरचा शब्द अरण्य सदन. अरण्य सदन म्हणजे काय निरुपयोगी प्रयत्न किंवा त्यालाच व्यर्थ प्रयत्न म्हणतो आपण. निष्फळ प्रयत्न देखील म्हणू शकतो. म्हणजे काय अरण्य सदन म्हणजे निरुपयोगी प्रयत्न. तर अंडी पिल्ली. अंडी पिल्ली म्हणजे काय गुप्त गोष्टी. आपण एखाद्याला म्हणत नाही का, म्हणजे एखाद्या जर कोणी आपल्याला काय बोलते, तू काय करतोस, तुझी सगळी अंडी पिल्ली मला माहिती आहे. अंडी पिल्ली म्हणजे काय तर मग गुप्त गोष्ट. बघा अवळावरचे पाणी. अवळावरचे पाणी म्हणजे फार काळ न टिकणारे, म्हणजे खूप कमी काळ टिकणारे. त्यालाच अवळावरचे पाणी म्हणजे काय तर फार काळ न टिकणारे. आता ओनामा. बघा ओनामा म्हणजे प्रारंभ किंवा सुरुवात. ओनामा लक्षात ठेवा. ओनामा म्हणजे काय तर प्रारंभ किंवा सुरुवात आपण त्याला. बघा अकबरी प्रथा. अकबरी प्रथा म्हणजे तर चांगली प्रथा. अकबरी प्रथा म्हणजे काय तर चांगली प्रथा. त्याला काय तर आपण अकबरी प्रथा म्हणतो. बघा समोरचं पण आग्या वेताळ. आग्या वेताळ म्हणजे काय तर अतिशय रागीट मनुष्य. आग्या वेताळ. बघा याच्यातून आग कळते आपल्याला. आग्या वेताळ म्हणजे काय तर अतिशय रागीट मनुष्य म्हणू शकतो आपण त्याला. उंटावरचा शहाणा म्हणजे बघा उंटावरचा शहाणा म्हणजे काय तर मूर्खपणाचा सल्ला देणारा, म्हणजे त्याला काय तर उंटावरचा शहाणा म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन मुख्य असेल आपली येणारी किंवा इतर सरळ सेवा भरती असेल त्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या होक्या आहेत. तर काय उंटावरचा शहाणा म्हणजे काय मूर्खपणाचा सल्ला देणारा. एरंडाची गुऱ्हाळ म्हणजे काय कंटाळवाणी बडबड किंवा कंटाळवाणे संभाषण, म्हणजे सारखी बडबड करते कोणतरी आपल्या शेजारी, त्याला आपण काय म्हणतो तर एरंडाचे गुऱ्हाळ म्हणतो. ज्या गोष्टी आपल्याला कंटाळा येतो, म्हणजे सारखी तीच बडबड जर कोणी आपल्या मागे लागत असेल तर त्याला आपण एरंडाचे गुऱ्हाळ म्हणतो. आता बघा समोरचा पॉईंट. बघा कर्णाचा अवतार. कर्णाचा अवतार म्हणजे अतिशय उदार. अतिशय उदार व्यक्ती म्हणतो आपण. कर्णाचा अवतार म्हणतो. कर्ण हा कसा तर एकदम दारशूर होता, त्याच्यामुळे कर्णाचा अवतार म्हणजे अतिशय उदार व्यक्ती, त्यालाच आपण काय म्हणतो तर कर्णाचा अवतार. बघा कळसूत्री बाहुली म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा, जो सारखा दुसऱ्याचं ऐकतो किंवा दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार चालतो, त्याला काय म्हणतात तर कळसूत्री बाहुली म्हणतात. बघा समोरचा पण कपिलाष्टीचा योग म्हणजे अतिशय दुर्मिळ गोष्ट. कपिलाष्टीचा योग म्हणजे खूप काळानंतर घडणारी गोष्ट किंवा खूप वेळेनंतर घडून येणारी गोष्ट, त्याला आपण काय म्हणतो तर कपिलाष्टीचा योग म्हणतो. कुंभकर्ण. कुंभकर्ण म्हणजे काय अतिशय झोपाळू, ज्याला सारखी झोपेत राहते, त्याला आपण काय म्हणतो काय कुंभकर्ण असतो, सारखा झोपलेला असतो, त्याला म्हणजे अतिशय झोपाळू व्यक्ती त्याला आपण काय कुंभकर्ण म्हणतो. बघा कांचन भट म्हणजे पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी देणारा, त्यालाच आपण काय तर कांचन भट म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे, एकदम IMP पॉईंट आहे. काय तर कांचन भट म्हणजे पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी दिला. जी आपली जरट विवाह प्रथा होती बघा, कोणती तर जरट विवाह प्रथा होती बघा. म्हणजे 60 वर्षाचा म्हातारा व्यक्ती राहायचा आणि त्याला 7-8 वर्षाची 9 वर्षी 10 वर्ष मुलगी द्यायली, म्हणजे अशा प्रथेला प्रोत्साहन करणारा देखील म्हणू शकतो आपण. कांचन भट आपल्याला ते म्हणू शकतो किंवा जरट विवाहाला प्रोत्साहन देणारा सुद्धा देखील येऊ शकतो आपल्याला. त्यांच्यामुळे कांचन भट म्हणजे काय तर पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी देणारा. आता समोरचा पॉईंट बघा काय कुपमंडूक. कुपमंडूक म्हणजे संकुच वृत्तीचा कुपमंडूक. कोडगा. कोडगा म्हणजे लोचट. कोडगा म्हणजे काय तर लोचट. कोल्हेकुई म्हणजे काय शूद्र लोकांची ओरड. काय तर कोल्हेकुई म्हणजे काय शूद्र लोकांची ओरड, त्याला काय तर कोल्हेकुई म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो बघा, उद्यापासून तुमच्यासाठी आपण एक लेक्चर सिरीज चालू केली. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे मराठी शब्दार्थ संजीवनी उद्यापासून तुमच्यासाठी चालू करतो. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय असणार आपलं तर यामध्ये आपण घेणार आहे बघा डेली, त्यामध्ये आपण दररोज 10 समानार्थी शब्द, तसेच 10 विरुद्धार्थी शब्द, 10 वाक्यप्रचार आणि 10 म्हणी, म्हणजे असं टोटल हिच्या पर डेला एका लेक्चरमध्ये 40 वोकॅब्युलरी. विद्यार्थी मित्रांनो विचार करा, म्हणजे समानार्थी शब्दामध्ये फक्त एका शब्दाचा एकच नाही तर भरपूर अर्थ असणार. जे समानार्थी शब्द जेवढे अर्थ निघतात तेवढे निघणार आहेत. म्हणजे जवळपास विद्यार्थी मित्रांनो तुमचे डेली 100+ वोकॅब क्लिअर होणार आहेत. डेली 100+. बघा डेली 100+ तुमच्या वोकॅब क्लिअर होणार. आणि विद्यार्थी मित्रांनो ही सिरीज तुमच्यासाठी चालू होणार आहे उद्यापासून. त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला तर फॉलो करून ठेवायचं आहे या लेक्चर सिरीजसाठी. आणि हे लेक्चर कोणासाठी असणार आहे तर जे आपल्या आता MPSC कंबाईन म्हणजे मुख्य देणारे TCS IPPS वाल्यांसाठी, तसेच इतर सर्व सेवा भरती म्हणजे पोलीस भरती असो, येणाऱ्या फॉरेस्ट असेल किंवा इतर सगळ्या भरतींसाठी उपयोग ठरणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो हे जवळपास आपण 50 दिवस हे शब्दार्थ घेणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण जवळपास सगळे
प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेणार आहे ते MPSCचे असतील किंवा TCS IBSC पॅटर्नचे असतील. मग त्याच्यामुळे तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही नवीन असाल तर आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्ही जुनेच असाल आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्याचासुद्धा यांना फायदा होत राहील. त्याच्यामुळे ही सिरीज तुम्ही मिस अजिबात करायची नाही. कारण की 50 दिवस घेतो आहे म्हणल्यावर 50 दिवस विचार करा विद्यार्थी मित्रांनो, शब्द किती कवर होतात तुमचे, याच्यावर प्रश्न जाण्याचे चान्सेस कमी राहतील. चला जाऊया आता समोरच्या पॉईंटकडे. बघा खोगीर भरती म्हणजे निरुपयोगी लोकांची भरती, म्हणजे ज्यात निरुपयोगी लोक भरती केले जातात किंवा निरुपयोगी लोकांचा भरणा ज्याला आपण म्हणतो त्याला काय तर खोगीर भरती. बघा खुशाल चेंडू म्हणजे काय अतिशय चैनी मनुष्य, त्याला आपण काय तर खुशाल चेंडू म्हणतो. बघा खेटराची पूजा म्हणजे अपशब्दाने खरडपट्टी काढणे, त्याला काय आपण काय म्हणतो तर खेटराची पूजा. बघा गजांतलक्ष्मी म्हणजे विशेष श्रीमंत व्यक्ती असे, त्याला आपण काय म्हणतो गजांतलक्ष्मी म्हणजे खूप श्रीमंती असणे किंवा विशेष श्रीमंती. गाजरपारखी बघा पारख नसलेला त्याला आपण काय म्हणतो गाजरपारखी, म्हणजे त्याला कशाची पारख नाही त्याला आपण काय तर गाजरपारखी म्हणतो. बघा अल्लाची गाय आता काय स्वभावाने अतिशय गरीब किंवा निरुपद्रवी, बघा तर त्याला आपण काय म्हणतो अल्लाची गाय काय स्वभावाने अतिशय गरीब. बघा गौंड बंगाल त्याला काय म्हणतात तर चमत्कारिक किंवा गुढ किंवा इतरांना अक्कल न होणारा, त्याला काय तर गौंड बंगाल म्हणतात. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा गौंड बंगालचं काय तर इतरांना आकलन न होणारा. बघा आता गडांतर म्हणजे काय भीतीदायक संकट, त्याला काय तर गडांतर म्हणतात. समोरचं पॉईंट बघा आता घोरपड म्हणजे काय तर चिकाटी धरणा. कोंबडा म्हणजे काय घराबाहेर न पडणारा, हे समोरचं पॉईंट बघा आता. घाशीराम म्हणजे काय घाशीराम कोतवाल म्हणजे काय तर अन्याय माणूस म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो हा लक्षात ठेवा, घरकोंबडा हा परीक्षेला खूप वेळेस सोपा जरी असला तर परीक्षेला खूप वेळेस विचारून झालेला आहे, घराबाहेर न पडणारा. आणि घोरपड म्हणजे काय चिकाटी धरणारा. आता घाशीराम कोतवाल म्हणजे काय अन्यायी माणूस म्हणतो आपण त्याला. आणि घटकेची घड्याळ म्हणजे काय क्षणभंगुर, त्यालाच आपण काय घटकेची घड्याळ म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण अलंकारिक शब्द थोडे कमीच घेतले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो जी आपली सिरीज चालू होते उद्यापासून ती मग आपली जी मराठी शब्दार्थ संजीवनी, कोणती तर मराठी शब्दार्थ संजीवनी. विद्यार्थी मित्रांनो या सिरीजचा एवढा फायदा होणार आहे तुम्हाला, म्हणजे यामध्ये बघा विचार करा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण दररोज 10 समानार्थी शब्द 10 विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार म्हणी यात ॲड करणार आहे आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे या लेक्चर सिरीजला तुम्ही मिस करू नका. आणि एकदम फ्री असणार आहे. मुलं फीस देऊन होकॅबचे लेक्चर करतात, हे आपण तुमच्यासाठी एकदम फ्री घेतो. आणि यामध्ये टोटल म्हणजे एकदम काय करणार आहे आपण, जे की आपले MPSCने विचारलेले होकॅब आहेत सगळे PYQ घेणार आहे आपण यामध्ये, सगळे PYQ. आणि इतर जे आहेत म्हणजे आपले बाकीच्या जे असतील रंजन कोळंबे वगैरे, म्हणजे सगळ्या मराठी पुस्तकं जे आहेत त्याचे सगळे आपण इकडे यूज करणार आहे. बघा आपले कोण तर मोरा वाळिंबे यांचे चुकून रंजन कोळंबे यांचेसुद्धा पूर्ण होकॅब आपण त्यामध्ये कव्हर करणार आहे. त्याच्यामुळे MPSCचे PYQ आपले वाळिंबे सर आणि तसेच आपले शिंदे सर यांचे सर्व होकॅब आपण त्यामध्ये कव्हर करणार आहे. पहिले फर्स्ट ऑफ ऑल आपण फर्स्ट प्रायोरिटी देणार आहे, म्हणजे याला देणार आहे आपण की MPSC PYQला सगळे हे कव्हर करणार, नंतर त्याच्यानंतर बाकीचे करू. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, भेटू आपण उद्यापासून आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये.